पहिल्यांदा तर 500 किलो पर्सन आणि 15,000 डझन केळं 100% आणले म्हणजे आणावं लागतेच. काळजाच्या तुकडासाठी आणावं लागते आणि पाणी पाऊच जवळपास 15,000 पाऊच आणलेत पाणी पाऊच. बरोबर. एकीकडे सध्या तिथं उपोषण सुरू आहे. आज 3रा दिवस आहे. मागण्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या काय नेमकं वाटतंय, काय तुमची काय सगळं तुमची काय भूमिका सध्या? पहिल्यांदा तर मी कोल्हाटी समाजाचा आहे. समाज बाजूला ठेवावा आणि आपल्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या बी मराठ्यासाठी आपल्या मराठ्यासाठी आपल्या भावासाठी सगळ्यांनी एकजूट व्हायला पाहिजे. म्हणजे व्हायलाच पाहिजे, कायम व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ जातपात काहीच नाही, पहिली माणूस जात आहे. माणुसकीची हे कास धरून तुम्ही आज मनोज दादांना इथे समर्थन देण्यासाठी आलेला आहात? हा 100%. किती जण तुम्ही आलात लातूर? आता आम्ही 7 जण आलो बरोबर. आणि आमचे पहिलेच आलेले बाळू आहे, पुन्हा बचाटे आहे, पिंपरी आहे, ही तर पहिलंच इथं आहे 2-3 दिवस. पुढारीचे प्रेक्षक तुम्हाला बघतायत. अगदी शेवट तुमच्या स्टाईलने जातात. पुन्हा एकदा शेवट होऊन जाऊन द्या. हा म्हणतोय अहो कुठून अरे बा कुठून अरे कुठं म्हणतर मी म्हणतोय पडायल्यात कालपासून लातूर जिल्ह्यात दन 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 पावसाच्या सरी तरी आमच्या मनोज दादाच्या पाटलांच्या काळजाचे तुकडे बसले नाहीत घरी, आले तेच मुंबईच्या दारी. खोटे बोलायचं